तुमच्या मनात खरी शांती आहे का? येशू देतो ती शांती. आजचे पवित्र शुभवर्तमान. मी तुम्हास शांती देतो. माझी शांती मी तुमच्याजवळ ठेवतो. जसे जग शांती देतो तसे मी तुम्हास देत नाही. तुमचे अंतःकरण व्याकुळ होऊ देऊ नका किंवा भयभीत होऊ नका. मी जातो आणि तुमच्याकडे येतो असे मी तुम्हास सांगितले, ते तुम्ही ऐकले आहे. जर तुम्ही माझ्यावर प्रेम केले असते तर मी पित्याकडे जात आहे असे मी म्हटल्यामुळे तुम्ही आनंदित झाला असता, कारण पिता माझ्यापेक्षा महान आहे. आता मी हे घडण्यापूर्वीच तुम्हास सांगितले आहे, जेणेकरून ते घडल्यावर तुम्ही विश्वास धरावा. आता मी तुमच्याशी अधिक बोलणार नाही, कारण या जगाचा अधिपती येत आहे आणि त्याचा माझ्यावर काहीच अधिकार नाही. परंतु जगाला हे कळावे म्हणून की मी पित्यावर प्रेम करतो आणि पित्याने मला आज्ञा दिल्याप्रमाणे मी करतो. उठा, आपण येथून जाऊया. प्रभूचे वचन. मनन. आजच्या शुभवर्तमानात येशू आपल्याला त्याची शांती देतो, जी जगाच्या शांतीपेक्षा वेगळी आहे. जग आपल्याला तात्पुरती शांती देते, पण येशूची शांती आपल्या आत्म्याला खोलवर स्पर्श करते. तो म्हणतो, मी तुम्हास शांती देतो. माझी शांती मी तुमच्याजवळ ठेवतो. ही शांती म्हणजे चिंता, भीती आणि संकटांमध्येही देवाच्या उपस्थितीत आढळणारी स्थिरता. येशू आपल्याला अंतःकरण व्याकुळ होऊ न देण्यास सांगतो, कारण त्याला माहीत आहे की आपण त्याच्यावर प्रेम केले तर त्याच्या पित्याकडे जाण्याने आपण आनंदित होऊ. चला, आज आपण आपल्या चिंता सोडून येशूच्या शांतीचा स्वीकार करूया आणि त्याच्या प्रेमात स्थिर राहूया. प्रार्थना करूया. प्रिय येशू, तू आम्हाला जी शांती देतोस त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ही शांती आमच्या हृदयात स्थिर राहू दे, जेणेकरून कोणत्याही परिस्थितीत आम्ही व्याकुळ होणार नाही. जगाची अशांतता आम्हाला कधीही ग्रासू नये. तुझ्या पित्यावरील तुझ्या प्रेमाप्रमाणे आम्हीही तुझ्या आज्ञा पाळून तुझ्या शांतीमध्ये जीवन जगू शकू, अशी कृपा कर. आमेन. मराठी वचनमध्ये आपले स्वागत. आजच्या शुभवर्तमानात आपण येशूची अद्भुत शांती अनुभवूया. दररोज नवीन शुभवर्तमानासाठी सबस्क्राईब करा. देव तुम्हाला आशीर्वाद देवो.